आज भारत देशामध्ये जे घडत आहे ते आपल्या सर्व लोकशाहीला काळिंबा लावणार आहे. सोनम वांगचुक यांचं 21 दिवसाचं उपोषण, अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं त्याच्यामध्ये असलेला सहभाग, तो जो आवाज होता तो जनतेचा आवाज होता. तो आवाज आमच्या विद्यार्थ्यांचा होता, युवकांचा होता, त्या कुटुंबांचा की ज्या कुटुंबांनी 22 लाख कुटुंबांनी वर्ष काम केलं होतं त्या मुलांच्या परीक्षेकरता. त्यांचा आवाज होता, परंतु केंद्र सरकारला तो आवाज पोहोचला नाही. पंतप्रधान मोदींच्या कानावर तो आवाज गेला नाही. कारण त्यांच्या एक घमेंड सत्तेची निर्माण झालेली, त्याचा तो परिणाम आहे, लक्षात घेतलं पाहिजे. आपण पाहतो की ते आंदोलन मोडण्याचा प्रयत्न क्रूर पद्धतीने, भयानक पद्धतीने, अमानुष पद्धतीने ते आंदोलन मोडण्याचा प्रयत्न झाला. सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीने उचललं गेलं यापूर्वी कधीही इतिहासात असं घडलेलं नाही. सोनम वांगचुक यांचे वडील उपोषणाला लडाखमध्ये बसले होते, इंदिराजी पंतप्रधान होत्या, त्या भेटायला गेल्या होत्या. हा इतिहास आहे, लोकशाहीचा इतिहास आहे. काल आपण पाहतो संसदेत बोलू दिलं गेलं नाही आणि म्हणून राहुलजी आणि प्रियांकाजी या पंतप्रधानांच्या घरापुढे दारात जाऊन सुरू केलं आंदोलन. ते आंदोलन कसं मोडलं ते सुद्धा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कसं उचलण्यात आलं, कशा पद्धतीने त्यांची उचलबांगडी केली गेली, धक्काबुक्की केली गेली. मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा आपण जी मारहाण झाली, त्यांना अंगावर वळ वाटलेले, यांच्या तत्वाप्रमाणे चाललेले होते, आंदोलन करत होते. परंतु ही हुकुमशाही जी आता माजलेली आहे त्याचा परिणाम आपल्याला दिसतोय. हे सगळं काही मोडून काढायचं, जनतेचा आवाज सुद्धा ऐकायचा नाही. कारण त्यामध्ये त्यांना एक असं वाटतं की निवडणुका तर आपण कशा जिंकतो. हा जो दोष आहे दूर करण्याची जबाबदारी ही जनतेची सुद्धा आहे, लक्षात घेतलं पाहिजे. राहुलजी देशभर फिरलेत, युवकांमध्ये गेलेत, जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय आणि जनतेनं जागृत झालं पाहिजे. ही एक परीक्षा आणि त्यामध्ये झालेला नीटचा गोंधळ हा एक भाग आहे. पण यादी वाचायला गेली तर खूप मोठी आहे अन्याय अत्याचारांची. आज न्यायालयावर दबाव आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतो आहे. स्वायत्त संस्था मोडीत निघालेल्या आपल्याला दिसतात, राजकारणाकरता वापर चाललेला आपल्याला दिसतो आहे. एक विचार केला पाहिजे, युवकांनी विचार केला पाहिजे, तर पुढचा भविष्य काळ तुमचा जो राहिला आहे तो काय असणार आहे. या देशात लोकशाही असणार का नाही हा विचार आलेला आहे. धर्माच्या आणि जातीच्या नावावर राजकारण केलं जातं आणि मुठभरांची पोळी घालण्याचा कार्यक्रम त्यामध्ये चाललेला आपल्याला दिसतोय. हे एक कारण आहे. नीटची परीक्षा, टीईटीची परीक्षा, यामध्ये सुद्धा एक लक्षात घ्या का मोठा आर्थिक गोंधळ आहे. काही जणांना जेलमध्ये घातलं जाईल, सगळं दिसत तुम्हाला. पण आपल्यालाही अशी सवय झाली की 4 दिवसांनी आपण विसरलेला असतो. आपल्या लक्षात घ्या, हे पुढचा विचार आपल्याला करावा लागेल भविष्य काळाचं. आज जो पेटलेला युवक आहे त्यांनी भविष्य काळाचा विचार करा की घटना, राज्यघटना राहणार का नाही, ही लोकशाही राहणार का नाही, हा देश चालणार कसा, तुमचं भवितव्य पुढच्या काळामध्ये कसं राहणार, या सगळ्याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. आज आपण इथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याकडून आपण आलेलो आहे. तुम्ही जागा चांगली निवडली. मला एक सांगा की महात्मा फुलेंचा एक सिनेमा निघाला होता त्यांच्यावर, चालला का रे तो. नंतर सावित्रीबाई फुलेंच्या नावावर खासदार अमोल कोल्हे यांनी, डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सिरियल काढली आणि ती सिरियल मध्येच का बंद झाली. हा विचार जो आहे महात्मा फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शाहू महाराजांचा, महात्मा गांधींचा, शिवाजी महाराजांचा, हा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा विचार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. पण तो विचार मोडीत काढण्याचं काम सुद्धा चाललेलं दिसत आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांवर मोठी जबाबदारी आहे. हा देश वाचवण्याची जबाबदारी आहे. पुन्हा एकदा संघर्ष करता उभं राहण्याची जबाबदारी, आणि ते उभं राहिलं नाही आपण आता तर भविष्य काळ तुमचा कठीण आहे हेही आपण ओळखलं पाहिजे. दुसऱ्या कोणाचं तरी घर जळतं, आपलं काय गेलं हे म्हणणाऱ्यांना लक्षात ठेवा, तुमचं घर जळलं का विजवायला कोणी येणार नाही. ही सगळी गोष्ट आणि म्हणून आजच्या या निमित्तानं, त्या नीटच्या निमित्तानं, त्यामध्ये झालेल्या अन्यायाच्या निमित्तानं जो युवक जागृत झालेला आहे त्यांनी त्या नीटच्या पलीकडे जाऊन आता सगळ्याच लोकशाहीचा विचार केला पाहिजे. या मताचा मी आहे. राज्यघटना जी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली केली गेली, तयार केली गेली,
अरे तिचं प्रियांबल, तिचं झालं ते आपल्या सगळ्या संतांच्या विचारातून झालं, समाज सुधारकांच्या विचारातून झालं. ते मोडीत काढायला जर कुणी निघाला असेल तर वाचवण्याची जबाबदारी ही आपली असली पाहिजे. तिच्या करता, तिच्या रक्षणाकरता उभं राहिलं पाहिजे. हेच या आंदोलनातून आपण शिकावं अशी अपेक्षा मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांकडून करतो. आपण चांगला सहभाग केला, सुंदर. हे आंदोलन तर सगळीकडे पेटलेलं आहे, परंतु हा संदेश जो आहे तो लोकशाही आणि राज्यघटनेशी सुद्धा निगडीत आहे, हे विसरून जाऊ नका एवढंच आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. यांच्या उपोषणाकडे जे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं, त्यांना बळजबरीने त्या ठिकाणी जंतर मंतरवरून हलवण्यात आलं. त्याचप्रमाणे काँग्रेस पार्टी जी आहे CJP, तिथे जे सगळे तरुण आहेत, देशातले सगळे तरुण आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे जे तरुण आहेत, ते त्या ठिकाणी ज्या मोर्चाला आले होते त्या मोर्चावर जो अमानुष हल्ला करण्यात आला, त्यामध्ये महिलांना पाहिलं नाही, मुलींना पाहिलं नाही. आणि या सगळ्या गोष्टीची थोडी देखील खंत हे अत्यंत दुर्दैवी आहे मित्रांनो. पेपर फुटी झाली हा खऱ्या अर्थाने या देशामध्ये जो काही भ्रष्टाचार माजलेला आहे त्याचं हे प्रतिबिंब आहे. त्या ठिकाणी पेपर फुटतात नीटचे, आणि ज्या मुलांनी 23 लाख मुलं त्या परीक्षेला बसतात, ती मुलं निराश झाली. जवळजवळ 20 मुलांनी आत्महत्या केल्या. या देशातले तरुण मुलं 20 मुलं आत्महत्या करतात, आणि या देशातल्या पंतप्रधानांना एक शब्द सुद्धा बोलावं असं वाटत नाही. यासारखी वाईट गोष्ट दुसरी कोणती नाही. तुम्ही पंतप्रधान आहात, कोणत्या पक्षाचे आम्हाला माहिती नाही, परंतु तुम्ही या देशाचे पालक आहात आणि तुम्ही या देशातली मुलं रस्त्यावर येतात, आत्महत्या करतात, आणि तुम्ही एक शब्द बोलत नाही. त्याचप्रमाणे तो धर्मेंद्र प्रधान नावाचे शिक्षण मंत्री त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला पाहिजे. काही नैतिक जबाबदारी तुम्ही स्वीकारणार आहात की नाही, की आपल्याजवळ नीतिमत्ताच नाही हे तुम्हाला दाखवून द्यायचं आहे. आणि म्हणून मित्रांनो, अत्यंत संतापजनक देशामध्ये चालू आहे. सगळ्या वेगवेगळ्या जगामध्ये त्याची त्या ठिकाणी चर्चा चालू आहे. जगामध्ये खऱ्या अर्थाने भारताचं त्या ठिकाणी मानहानी होते. ती परीक्षा आपण नीटपणाने घेऊ शकत नाही. ते झाल्यानंतर TETच्या परीक्षेत सुद्धा महाराष्ट्रामध्ये पेपर फुटले. आणि म्हणून या सगळा जो प्रकार आहे अत्यंत त्या ठिकाणी निषेधार्ह आहे. ज्या पद्धतीने जी तानाशाही ज्या ठिकाणी चालू आहे, ज्या पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न चालू आहे मित्रांनो, केवळ इथे येऊन घोषणा देऊन ही गोष्ट मिटणार नाही. पण आपल्या सर्वांना विनंती करायची की इथून आपण या पुढच्या काळामध्ये ज्या पद्धतीचं सरकार या ठिकाणी चालू आहे, ज्या पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने लोकशाहीची रोज त्या ठिकाणी हत्या होत आहे, त्यासाठी आपण सर्वांनी जागृत झालं पाहिजे. आणि त्या मुलांनी जे त्या ठिकाणी धाडस दाखवलं, आपण देखील धाडसी बनलं पाहिजे. अशा प्रकारचं मी आपल्या सर्वांना आव्हान करतो. झालेल्या या सगळ्या प्रश्न त्याच्याबाबत केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध करतो. धन्यवाद. उपस्थित महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री आदरणीय साहेबांना विनंती आहे, साहेब आपण मनोगत व्यक्त करावं. आज भारत देशामध्ये जे घडत आहे ते आपल्या सर्व लोकशाहीला काळिंबा लावणार आहे. सोनम वांगचू यांचं 21 दिवसाचं उपोषण, अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं त्याच्यामध्ये असलेला सहभाग, तो जो आवाज होता तो जनतेचा आवाज होता. तो आवाज आमच्या विद्यार्थ्यांचा होता, युवकांचा होता, त्या कुटुंबांचा. हमें चाहिए आजादी, हमें चाहिए आजादी, पेपर फूटी से आजादी, पेपर फूटी से आजादी, भ्रष्टाचार से आजादी, भ्रष्टाचार से आजादी, धर्मेंद्र प्रधान से आजादी, धर्मेंद्र प्रधान से आजादी, अमित शाह से आजादी, अमित शाह से आजादी, नरेंद्र मोदी से आजादी, नरेंद्र मोदी से आजादी, भाजपा सरकार से आजादी, भाजपा सरकार से आजादी, RSS से आजादी, RSS से आजादी, हमें चाहिए आजादी, हमें चाहिए आजादी, मनुवाद से आजादी, पेपर फूटी से आजादी, हमें चाहिए आजादी, हमें चाहिए आजादी. इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, सर्वांनी आपल्या मोबाईलची लाईट चालू करायची, मोबाईल वरती करायचे सगळ्यांनी. हे बघा, राष्ट्रगीत आपण घेऊया प्रत्येक. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय है भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे,
गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की वंदे इन्कलाब जिंदाबाद भारत माता की जय महात्मा गांधी की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय छत्रपती शाहू महाराज की जय संत गाडगे महाराज की जय मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार अरे मोदी सरकार अरे सरकारचं करायचं काय अरे मोदी सरकारचं करायचं काय अरे मोदी सरकारचं करायचं काय भारतीय संविधानाचा भारतीय लोकशाहीचा अरे मोदी सरकारचं अरे मोदी सरकारचं अरे मोदी सरकारचा संविधानावर हल्ला करणाऱ्या सरकारचा भारतीय संविधानाचा छत्रपती विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मनस्ताप आणि त्रास सहन करावा लागलेला आहे. मी त्या लाठीचार्ज मध्ये आमच्या मुलींवरती जो हल्ला झाला त्यांना मारहाण करण्यात आली व्यवस्था करण्यात आला त्याचा निषेध करतो आणि या केंद्रातल्या मोदी सरकारनं नुसता धर्मेंद्र प्रधान नाही तर देशाचे गृहमंत्री ज्यांच्या ताब्यामध्ये पोलीस दिल्लीचे आहे त्या अमित शहा यांनी सुद्धा राजीनामा द्यावा अशी या निमित्ताने मागणी करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. आम्ही सत्ताधाऱ्यांना स्पष्टपणे बोलू इच्छितो जनतेच्या आवाजाकडे दुर्लक्ष करणं बंद करा कारण जनतेचा आवाज दाबणं आज खूप सोपं वाटतं पण लोकशाहीचं हे राज्य आहे हे विसरून चालणार नाही. लोकशाहीत नागरिकांना रस्त्यावर उतरावं लागतं पण यापेक्षा मोठी शोकांतिका काय असावी. मित्रांनो आज आवाज दाबला तर संपणार नाही तो आणखी बुलंद होणार आहे म्हणून आम्ही फक्त इशारा नाही तर लोकशाहीचा संदेश देत आहोत. न्याय द्या आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्या गांभीर्याने पहा. आज या आंदोलनाची दिशा बदलण्यासाठी किती प्रयत्न केले जात आहे हे आपण बघतोय पण त्या घटनेची निष्पक्ष चौकशी सुद्धा झालीच पाहिजे. आधार देऊन सरकारचा आधार घेऊन आंदोलनकर्त्यांच्या मागण्या रद्द करण्याची जर प्रयत्न झाला तर देशाची संघटना हे कदापि सहन करणार नाही. यू कॅन डिले आवर जस्टिस बट यू कॅन नॉट डिफेंड आवर ट्रूथ. थँक्यू. चला आपण मोदी हटाओ देश बचाओ मोदी हटाओ देश बचाओ मोदी हटाओ देश बचाओ भारत माता की जय भारत माता की जय
सरकार मुर्दाबाद. भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा बच्चा पे लाठीमार करने वाले सरकार का बच्चा पे लाठीमार करने वाले सरकार का आमच्या लाडक्या भावांच्या आणि बहिणींच्या अंगावरती हात टाकणाऱ्या पोलीस सरकारचा आमच्या लाडक्या बहीण भावांच्या वरती हात टाकणाऱ्या सरकारचा सगळ्या सर्वपक्षीय लोकांचे इथे मनापासून आभार मानते आणि खरं तर अजून मोठ्या संख्येनं आपण इथं उपस्थित व्हायला पाहिजे होतं. जंतर मंतरवरती जो मुलांनी आंदोलन केलेलं आहे आणि गेल्या 20-22 दिवसापासून तिथे आंदोलन चालू होतं. सरकारला एकदा सुद्धा असं वाटलं नाही की जाऊन त्यांच्याशी चर्चा करावी किंवा त्यांच्याशी काही बोलावं. तुम्ही का आंदोलन करताय, तुम्ही का उपोषण करताय याच्याबद्दल चर्चा करावी असं सरकारने केलेलं नाहीये. 12-13 वर्षापूर्वी 14 वर्षापूर्वी म्हणायला हरकत नाही असंच अण्णांचं आंदोलन दिल्लीमध्ये झालं होतं. तर त्यावेळेच्या सरकारमधले सगळे मंत्री अण्णांना भेटायला जात होते एक एक करून आणि अण्णांना आश्वासन दिलं होतं, केजरीवालांना आश्वासन दिलं होतं का तुमची जी मागणी आहे की लोकपाल सगळीकडे नेमला गेला पाहिजे त्याबद्दल सरकार गांभीर्याने विचार करील. तुम्ही चर्चेला तयार व्हा, आपण त्यातून लोकपालाची नियुक्ती करू. पण आजचं जे सरकार आहे हे सरकार ज्याला मोदी सरकार म्हटलं जातं, शहा सरकार म्हटलं जातं आणि धर्मेंद्र प्रधानांना वाचवण्यासाठी हे सरकार आपलं संपूर्ण अस्तित्व पणाला लावत आहे. काय आहे एवढं धर्मेंद्र प्रधानकडे? आणि सगळ्यात मोठी गोष्ट एकदा आणि दोनदा पेपर लीक झालेलं नाहीये मित्रांनो. 152 वेळेला जेव्हा पेपर लीक झालाय आणि मुलांचं अस्तित्व धोक्यात आले म्हणून मुलं जंतर मंतरवर जमा झालेली आहेत. लाठीचार्ज केलाय. लाठीचार्ज करताना एक नियम असतो. आपल्या इथे पोलीस अधिकारी असतील, पोलीस असतील तर पायाला किंवा पाठीला आणि विशेषतः कमरेखाली लाठीचार्ज करायचा असतो. परंतु सरळ मुलांच्या डोक्यामध्ये लाठीचार्ज केलेला आहे आणि ज्या लाठ्या होत्या त्या लाठ्यांना खिळे लावलेले होते. जेव्हा लाठी लागली तेव्हा त्यांचे पाय हे त्यांच्या मांडीपासून फाडले गेले, डोके फाडले गेले. अशा प्रकारे मुलांवरती अन्याय आणि अत्याचार केला गेलेला आहे. कित्येक अधिकारी, कित्येक जवान असे होते की जे गणवेशामध्ये तर होते परंतु त्यांना नेम प्लेट नव्हती. कित्येक की जे पोलीस खात्याचे लोक ते स्वतःला पोलीस म्हणत होते असे होते ते सिव्हिल ड्रेसवर होते आणि त्यांनी मुलांना मारलेले, मुलींना मारलेले. काल परवापासून एक व्हिडिओ सारखा दाखवला जातोय. तुम्ही जर सोशल मीडियावरचे व्हिडिओ जर बघत असाल तर एका मुलीला पाठीमागच्या बाजूने त्या पोलिसांनी दांडा मारलेला आहे तिच्या प्रायव्हेट पार्टवरती आणि राग येतोय फार आणि मला खूप तकलीफ होते या गोष्टीची. आणि नंतर ते हसवत होते आणि तुझ्या घरात पण पोरगी असेल ना, तुला पण बहीण असेल ना, अशा पद्धतीनं मुलांवरती अन्याय आणि अत्याचार केलाय. आणि काय मागणी आहे तर परीक्षा ज्या आहेत त्या व्यवस्थित घ्या, चांगल्या पद्धतीने घ्या. एकाही शब्दाने याच्यावरती बोललं गेलेलं नाहीये. आणि काल ज्या LOP आपले जे आहेत, जो विरोधी पक्ष नेता आहे, विरोधी पक्ष नेत्याने जे आंदोलन केलं त्याच्यामध्ये प्रियंका गांधी होत्या आणि अखिलेश सुद्धा होते. तर त्या तिघांनाही तिथं अटक केली गेली आणि आपल्या विरोधी पक्ष नेत्याला जो पंतप्रधान म्हटलं जातं की पंतप्रधानाची शाडो आहे, पंतप्रधानाची सावली आहे असं LOPला म्हटलं जातं. LOP कोणाचाही असो, तो भाजपाचा असो, तो काँग्रेसचा असो, उद्या तो कोणत्याही पक्षाचा असो, परंतु विरोधी पक्ष नेत्याला अशा पद्धतीने फरफटत नेलं, त्यांच्या नाकातून रक्त आलं. ती काय मागणी होते तर मुलांची जी काय मागणी आहे ती मान्य करा आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा द्या. काय धर्मेंद्र प्रधान आज म्हणतो, आज धर्मेंद्र प्रधानांनी सांगितलं की आम्ही सगळ्या ज्या परीक्षा आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीने घेतलेल्या आहेत. निर्लज्जपणाचा कळस आहे सरकारचा, निर्लज्जपणाचा कळस आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, सरकारने उत्तर दिलं नाही. आपल्या पैलवानांनी आंदोलन केलं, आपल्या सरकारने उत्तर दिलं नाही. सरकार भेटायला सुद्धा गेलं नाही. सरकार मागणी सुद्धा मान्य करत नाही. आणि तुम्ही बघितलं असेल की सोनम वांचूकला जेव्हा नेलं तेव्हा अक्षरशः पडदे लावले आणि त्या पडद्यामध्ये ओढून उचलून शिव्या देत सोनम वांचूकला नेलेलं आहे. हे जे आंदोलन आहे हे कोणत्याही विरोधी पक्षाचं झालेलं नाही. हे आंदोलन आता भारताचं झालेलं आहे. हे आंदोलन भारत देशाचं झालेलं आहे आणि भारत देशात
समाजातल्या प्रत्येक मुलाचं, विद्यार्थ्याचं आणि विद्यार्थिनीचं झालंय. मी एक आई आहे आणि म्हणून इथं आहे. मी एक आई आहे आणि म्हणून मला वाटतंय की माझ्या मुलांवर जर अन्याय अत्याचार होत असेल तर मी बाहेर आलं पाहिजे आणि म्हणून मी इथं आले आणि म्हणून मी या प्रोटेस्टमध्ये भाग घेते. आपल्याला तिथपर्यंत जाता येत नसेल, तुम्ही काल अजित अंजुम, मी नाव घेऊन सांगते, अजित अंजुमचे जर व्हिडिओ बघितले असतील तर झोमॅटो आणि बाकीचे जे काही इतर कंपनी आहेत देशभरातून लोकांनी जेवण पाठवलंय मुलांसाठी. म्हणून हे आंदोलन जे आहे हे भारताचं आहे आणि या आंदोलनात आपण सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे. आणि या सरकारने धर्मेंद्र प्रधान नाही तर या सरकारने बरखास्तीच केली पाहिजे आणि मोदी आणि शहाचा सुद्धा राजीनामा झाला पाहिजे. शहाकडे गृह खातं आहे आणि गृह खात्याच्या पोलिसांनी मुलांवरती अन्याय अत्याचार केले म्हणून शहाचा राजीनामा झाला पाहिजे असं मला वाटतं. एवढं बोलते आणि इथं थांबते. धन्यवाद. विद्यार्थ्यांच्यावरती हल्ला करणाऱ्या अमानुष सरकारचा, विद्यार्थ्यांवरती अमानुषपणे हल्ला करणाऱ्या सरकारचा मित्रांनो, राजीनामा द्या, 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 राजीनामा द्या. भारतीय संविधानाचा मी 2 मिनिटं बोलतो. मित्रांनो, मी प्रथमतः इथे जे उपस्थित झालेले सगळे संगमनेरकर आहेत त्यांचं जे 20 विद्यार्थी ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या वतीने, त्यांच्या कुटुंबियाच्या वतीनं तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो. मित्रांनो, आपला सामान्य माणूस तुम्ही असेल, मी असेल, जर का समजा आपल्याला मुलबाळ नसेल तर आपण एखादं मुलबाळ दत्तक घेतो आणि ते दत्तक घेऊन त्यांचं संगोपन करतो, त्याला वाढवतो, त्याचं पालन पोषण करतो आणि त्याला उच्च पदावरती कुठेतरी नेण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, परंतु असे जे संवेदनशील माणसं असतात ते संवेदनशील माणसं आपल्या गोदीमध्ये, आपल्या मांडीवरती दुसऱ्याचं मूल घेऊन त्याचं संगोपन करत असतात. परंतु राजा, या देशामध्ये बसलेला राजा हा राजा निपुत्रिक आहे. हा राजा असंवेदनशील आहे आणि म्हणून त्याला या 22 विद्यार्थ्यांची, या 22 लाख विद्यार्थ्यांची, म्हणजे 22 विद्यार्थ्यांनी ज्यांनी आत्महत्या केली त्यांची आणि ज्याने 22 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यांची कुठल्याही प्रकारची त्या राजाला त्याचं मन हेलावलं नाही. आणि म्हणून असा हा निपुत्रिक राजा, असंवेदनशील मनाचा राजा हा तुमच्या आमच्या मुलांचं, आपल्या मित्रांचं मनापासून छळ करतोय. म्हणून आपण त्यांचा निषेध करूया. त्याचबरोबर याच निपुत्रिक राजाने, याच संवेदनशील राजाने शेतकरी आंदोलन होत असताना 700 शेतकऱ्यांचा बळी घेतला तरी देखील त्याचं मन हेलावलं नाही. आणि म्हणून काल आपले जे विद्यार्थी आहेत, भारतभरातून जे विद्यार्थी जंतर मंतरवरती जमा झाले, तिथे जमा झालेल्या विद्यार्थ्यांच्या वरती, मुलांच्या वरती, मुलींच्या वरती अतिशय अनोळखी अशा प्रकारचे लाठीमार केला, त्यांचे कपडे फाडले, त्यांची डोकी फोडली. आणि म्हणून अशा सरकारचा आपण निषेध करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. मी संगमनेरकरांच्या वतीनं या भारत सरकारचा निषेध करतो आहे आणि त्याचबरोबर या विद्यार्थ्यांच्या वतीनं, त्यांच्या पालकांच्या वतीनं या विद्यार्थ्यांना, या सरकारचा निषेध करतो आणि थांबतो. भाजपच्या गुंडांनी हल्ले करून त्यांना बेदम मारहाण केलेली आहे. त्याला निषेध करण्यासाठी आपण या हाती आलेले नुसता निषेध करून तुमच्या हातात नियोजन आपण इथे आलेला आहे आणि पूर्ण देशामध्ये आज ही चळवळ उभी राहिलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला जर माहिती जर करायचं असेल तर यापुढे हे भाजप सरकार करू सत्य राहणार नाही अशी परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झालेली आहे. मित्रांनो, कारण भाजपने या देशातली लोकशाही संपवलेली आहे. लोकशाही शिल्लक ठेवलेली आहे. 14 वर्ष झाले या देशामध्ये लोकशाहीचा मुकाबला केला पाहिजे आणि या भाजपला देशातून संपवलं पाहिजे एवढी कळकळीची विनंती करतो आणि माझ्या 2 शब्द संपवतो. जय महाराज. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल बोलत आहे. नीट सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करताना अनेक विद्यार्थी प्रचंड ताण, चिंता आणि दबावाचा सामना करतात. काही विद्यार्थ्यांनी अत्यंत दुर्दैवी पाऊल उचलण्याची घटना आपल्या देशाने पाहिल्या आहेत. प्रत्येक अशी घटना आपल्याला विचार करायला
रिक्षा इथं हे राजू भाऊ पेपर फुटी झाली 25 वेळा आणि पेपर फुटी फक्त गोरगरिबांच्या मुलांना उद्योग करण्याचं काम करत आहे. आणि बघा आणि त्या ठिकाणी विद्यार्थी कशासाठी गेले फक्त दिल्लीला तर त्यांच्या हक्काचा शिक्षणाबद्दल विचारायला उपस्थित असलेले सर्व आंदोलनकारी की जो शब्द आज केंद्र सरकार राज्य सरकार शिवी वापरतोय पण आम्ही अभिमानाने स्वतः आंदोलन करणार होतो आहे. मित्रांनो दिल्लीमध्ये जी आम्हाला मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार उपोषणासाठी बसले त्या मुलांना आणि आंदोलनासाठी जे गेलेले देशभरातून जे गेलेले मुलं मुली आहेत त्या सर्वांना ज्या अमानुषपणे त्यांच्यावर जे हल्ले झाले रक्तबंबाळ त्यांना करण्यात आला त्यानंतर आंदोलन करणं हा संविधानाने आपल्याला प्रत्येकाला दिलेला हक्क आहे. आणि जेव्हा आपण आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करतो तेव्हा तुमच्या सरकारने लोककल्याणकारी सरकारने त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यावर तोडगा काढला पाहिजे. म्हणजे दिल्लीमध्ये जमा झालेला जो समुदाय जो आहे तो या नीट परीक्षेच्या बाबतचा उद्रेक आहे. परंतु देशामध्ये ज्या प्रकारे अहिंसा ज्या प्रकारे जाती भेद ज्या प्रकारे धुळीचं राजकारण केलेलं आहे माणसाची फोडाफोडी झालेली आहे तो सगळाच उद्रेक त्या मुलांच्या रूपाने आणि त्या आंदोलनकारी लोकांच्या रूपाने तिथे व्यक्त केलं जात आहे व्यक्त होत आहे. आणि या सरकारला हेच त्यांचं म्हणणं ऐकून न घेता हे सगळं मोडून काढण्यासाठी मुलींचे कपडे फाडले मुलांच्या छातावर करून तुडवलं. आणि हे केवळ पोलिसांनी केलेलं नाही तर तिथे भाड्याचे गुंड काही त्यांचे इतर शाखांचे लोक तिथे आणले गेलेले होते आणि त्यांनी हे केलेलं आहे. त्यांच्या युनिफॉर्मवर नेमप्लेट नाही काही सिव्हिल ड्रेस मधल्या मुलांनी मारहाण केलेली आहे मुलींचे अक्षरशः कपडे फाडलेले आहेत. ही असंवेदनशीलता आहे ही जी क्रूरता आहे ही दिल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचे भाजपचे आणि RSSचे लोक आहेत त्यांच्यामध्ये आहेत. याचं कारण असं की काल तो सदाखोत म्हणतो की हे आंदोलनकारी आतंकवादी आहे. होय आम्ही आतंकवादी आहोत इथे आंदोलन करणारे सुद्धा आम्ही आतंकवादी आहोत. मग आतंकवादी म्हणत असताना तुम्ही आम्हाला आतंकवादी आहोत त्या सदाखोतचा विषय. त्यानंतर जो भातकर जो आहे भातकर म्हणतो की चांगले मुख्य बुडवले पोरांचे म्हणजे आमच्या मुलांना मारहाण झाली याला बुडवा नाही का याला काही संवेदना नाही का अशा प्रकारचे वक्तव्य हे नराधम करत आहे हे राक्षस करत आहे. या आंदोलनाला सदाखोत आणि केंद्र सरकारचा निषेध धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागू शकत नाही तर सरकारला खुर्ची खाली करा मोदी शहा खुर्ची खाली करा. हा जो आहे गृहमंत्री आहे देशातली कायदा सुव्यवस्था दिल्लीची व्यवस्था त्याचं कर्तव्य आहे. मोदी शहा खुर्ची खाली करा खुर्ची खाली करा हे राजू भाऊ तानाशाही नहीं चलेगी
कधीही महात्मा गांधींवर काठी किंवा लाठी चालवली गेली नाही. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशामध्ये पहिल्यांदा असं घडलं की निशस्त्र असणाऱ्या या देशातील तरुण वर्गावर लाठी हल्ला केला गेला, त्यांना रक्तबंबाळ केलं गेलं, तिथे असणाऱ्या महिलांच्या शिलावर हात घातला गेला आणि हे सर्वच्या सर्व मोदी आणि शहा यांच्या मार्गदर्शनाने झालेले. मित्रांनो, येत्या काळामध्ये मोदी आणि शहाला उत्तर द्यायचं असेल तर ते संविधानिक मार्गाने मतपेटीतूनच द्यायला लागेल, तरच त्यांना आपल्या जनतेची किंमत कळेल, तरच त्यांना युवकांच्या शक्तीची जाणीव होईल. अरे शाहू फुले आंबेडकरांचा असणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने धर्माचं राजकारण केलं जातंय, माणसाला फोडलं जातंय, जाती धर्मामध्ये वाटलं जातंय, यासाठी शिक्षण अरे लाठी गोली की सरकार नहीं चलेगी आपकी बात, अरे लाठी गोली की सरकार नहीं चलेगी आपकी बात, लाठी गोली की सरकार नहीं चलेगी आपकी बात. मोदी जब करता है, पुलिस को आगे करता है, निर्मलाताई पुलिस को आगे करता है. आपल्या सर्वांचे नेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब अगदी थोड्याच वेळात त्या ठिकाणी येत आहेत. पण जाताना काही सूचना आहेत. सर्वप्रथम महिला राहतील, महिलांच्या मागे विद्यार्थी असतील, विद्यार्थ्याच्या नंतर कार्यकर्ते असतील, 2-2चीच लाईन असेल. जाताना कोणी असं गोंधळ वगैरे करायचं नाही, शिस्तबद्ध रीतीने घोषणा देत आपल्याला जायचंय. कृपया इथून आपण सर्वजण साहेबांच्या उपस्थितीमध्ये लाईन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा त्या ठिकाणी अभिवादन करणार आहोत. सावडीवरून आपण नगरपालिकेच्या समोर ग्राउंडवर जाणार आहोत. त्या ठिकाणी डॉक्टर साहेब आणि साहेब मार्गदर्शन करणार आहेत. सर्वांनी लाईन मध्ये तिथपर्यंत यायचं आहे. मोदी तेरी तानाशाही, मोदी तेरी तानाशाही, मोदी तेरी तानाशाही, मोदी तेरी तानाशाही, मोदी तेरी हिटलरशाही, मोदी तेरी हिटलरशाही. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. अरे जय 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 भीम. छत्रपती शिवाजी महाराज की, शाहू फुले आंबेडकर की, सावित्रीबाई की, फातिमा की, अब्दुल कलाम की. अरे जय 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 भीम. मोदी हटाओ, देश बचाओ, मोदी हटाओ, देश बचाओ, मोदी हटाओ, देश बचाओ, मोदी हटाओ, देश बचाओ, मोदी हटाओ, देश. सगळ्यांनी खाली बसून घ्या, खाली बसून घ्या सर्वांनी. विद्यार्थिनी आणि विद्यार्थी पुढे जा, विद्यार्थिनी आणि विद्यार्थी, सर्व विद्यार्थी पुढे घ्या. कार्यकर्ते बाबासाहेब आंबेडकरांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा, सदाभाऊ खोतचा राजीनामा. राजू भाऊ, हे राजू भाऊ, पुलिस को आगे करता है,
धिक्कार असो, धिक्कार असो, केंद्र सरकारचा धिक्कार असो. एक सूचना आहे, अजूनही आपण गोल राहून जरा मोठा करूया. इथे माझे सरकार त्यांच्या मनातले विचार ते प्रगट करतील. आपल्या संगमनेर नगरपालिकेचे नगरसेवक आमचे मित्र डॉक्टर दानिश आपल्याशी सुसंवाद साधत आहे. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. तो इन्कलाब की आमद की इंतजार न कर, हो सके तो अभी इसी वक्त इन्कलाब पैदा कर. संविधान प्रेमी माझे बंधू आणि भगिनींनो, आपण येतो जमले आहोत. आपल्याला माहित आहे दिल्लीमध्ये संविधान मार्गाने जे आपले विद्यार्थी आंदोलन करीत होते, त्यांचे हक्क मागत होते, त्या विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला. आणि या सरकारच्या निषेधार्थ आपण एवढे येथे सगळे जमलेलो आहोत. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, या सरकारला साधे पेपरला सुरक्षितता देता येत नाही, पेपर सांभाळता येत नाही, तर हे सरकार आपल्या सर्वांना कसं काय सुरक्षितता पुरवणार, हा सगळा आजचा विषय आहे. उपस्थित बंधू भगिनींनो, सर्व मी आपल्या वतीने या सरकारचा निषेध व्यक्त करतो, धिक्कार करतो. आणि येत्या काळात आज ही जी मशाल आपण पेटवलेली आहे, ही पेटतच राहणार आहे जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही. आपल्या विद्यार्थ्यांना, भारताच्या भविष्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला ही मशाल दगदगती ठेवावी लागणार आहे. वेळप्रसंगी आपण येथे जमलेलो आहोत, परंतु वेळप्रसंगी आपल्याला दिल्लीला जावे लागले तरी आपल्याला मागे हटायचे नाही. आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, हे जे विद्यार्थी त्यांच्या भविष्यासाठी लढत आहेत, ते एकटे नाहीत, त्यांच्यासोबत आपण सर्व आहोत. आणि जोपर्यंत आपण आपला हक्क मिळत नाही, तोपर्यंत आपण लढत राहणार, अशी आपण सगळ्यांच्या वतीने मी ग्वाही देतो आणि थांबतो. भगिनींना प्रथम नमस्कार. आज आपण इथं ज्या विषयासाठी उपस्थित आहोत तो एक गंभीर विषय आहे. दिल्लीला जंतर मंतर येथे नीटचे पेपर फुटले, या कारणास्तव सोनम वांगचुक सर उपोषणाला बसले. उपोषणाला बसले असताना सरकारला 20 दिवस झाले. सरकारला असं वाटलं नाही की त्यांच्याकडे जावा आणि त्यांच्या मागण्या काय यांच्याशी चर्चा करावी. 20 दिवसानंतर आंदोलनाला ज्यावेळेस संपूर्ण देशातून ज्यावेळेस गर्दी जमली आणि देशातून विद्यार्थ्यांचा एक आक्रोश, विद्यार्थ्यांचा समुदाय दिल्लीला जमा झाला, त्यावेळेस ज्या विद्यार्थ्यांनी आंदोलनात शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू केलं, त्यावेळेस या हुकुमशहा सरकारने विद्यार्थ्यांवर आणि विद्यार्थिनींवर अमानुष लाठी हल्ला केला. अमानुष लाठी हल्ला करत असताना कोणतेही नियम, कोणतेही शासन या बाबतीत गांभीर्य बाळगलं नाही. पोलीस प्रशासन अत्याचार करतंय की एका विशिष्ट पक्षाचे गुंड अत्याचार करताय, तिथं असं संभ्रमाचं वातावरण झालं होतं. लाठी हल्ला करताना कुणाच्याही याच्यावर ओळख नव्हती. काही सिव्हिल ड्रेसमध्ये होते अशी त्यांची गणना आहे. पण मला नाही वाटत पोलीस प्रशासनाचे काही अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील, त्यांचे इस्टिकट किंवा हातात कडे किंवा बगळे त्यांच्या हातात काही जागे असतील. तर आमचं पूर्ण असं म्हणणं आहे की ते संपूर्ण एका विशिष्ट पक्षाचे आणि विशिष्ट विचारसरणीचे गुंड या आंदोलनात घुसवले गेले. आंदोलन चिरडण्यासाठी वेगळ्या पद्धतीने त्यांनी शस्त्र बसलं. आज सरकार असं म्हणतंय, सरकारमध्ये बसलेले काही मंत्री असे म्हणतात की हे आंदोलन करणारे जिहादी आहेत, आतंकवादी आहेत, दहशतवादी आहेत. मी त्या सरकारला एक गोष्ट निश्चित सांगू इच्छितो की जर हे लोक हे आंदोलन करते जिहादी आहेत, आतंकवादी आहेत, तर यांनी काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी तुम्हाला सत्तेत खुर्चीत बसवलं.
जी सत्ता तुम्हाला दिली ती ह्याच जिहाद्यांनी दिली असं तुम्हाला वाटत नाही का? आणि जर आम्ही जिहादी आहोत, आम्ही जर आतंकवादी आहोत, आम्ही जर दहशतवादी आहोत, अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणाऱ्या किंवा शासनाच्या विरुद्ध बोलणाऱ्या प्रत्येक व्यक्ती जर देशद्रोही असेल तर हो, तुमच्यासाठी आम्ही देशद्रोहीच आहोत, पण समविचारी आणि या शांतता आणि धर्मनिरपेक्ष व्यक्तिमत्वासाठी आम्ही देशप्रेमीच आहोत. हे आम्ही तुम्हाला धमकावून सांगतो. आज आम्हाला तुम्ही देशद्रोही, आतंकवादी, दहशतवादी म्हणतात, पण निश्चित सांगतो येणारा काळ हा आमचा असणार आहे. त्यावेळेस तुम्हाला निश्चित कळेल देशद्रोही कोण आणि देशभक्त कोण. संविधानावर चालणारी लोक, शांततेच्या मार्गाने चालणारे लोकांना जर तुम्ही देशद्रोही, आतंकवादी म्हणत असाल तर आम्ही तुमचा जाहीर धिक्कार आणि निषेध करतो. तुमचा निषेध करणं जितका करू तितका थोडा आहे, कारण या देशातला प्रत्येक तरुण वर्ग आता चिडून उठला आहे. आणि हे निश्चित ठेवा, आता सत्ता बदल 100% होणार, कारण हीच अपेक्षा ठेवून तरुण वर्ग आज रस्त्यावर उतरलेला आहे. आणि नीटच्या पेपर संदर्भात काही लोक मंत्री म्हणतात की नीटचा अर्थ सांगा. तुम्हाला सरकारमध्ये बसलेल्या काही मंत्री महोदयांना एक सूचना करायची की नीटचा अर्थ तुम्हाला तरी नीट कळालाय का? नीट पेपर लीक झाले याचा अर्थ काय? वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जी पूर्व परीक्षा द्यावी लागते ती नीट. या परीक्षेला जी पूर्व परीक्षेचा म्हणतात तिला नीट म्हणतात. आणि ते पेपर जर तुमच्याकडून लीक होत असतील तर देशासाठी तुम्ही येणाऱ्या भविष्य काळात कोणते सुसज्ज डॉक्टर देणार आहात? देशासाठी कोणते इंजिनियर देणार आहात? देशासाठी कोणतं तुम्ही मेडिकल सायन्स पुढे नेणार आहात? अशा या घाणेरड्या सरकारचा आणि याच्या कटू आणि अत्यंत छत्रपती शाहू महाराज की, संत गाडगे महाराज की. त्यानंतर संगमनेर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद. उपस्थित जमलेले माझे बंधू आणि भगिनींनो, खरं तर आपण 20 जुलैला बघितलेलं आहे दिल्ली येथे जंतर मंतरवर जी घटना घडली, एक शांतीपूर्ण प्रक्रियेने आंदोलन करणारे आपल्या विद्यार्थ्यांवर, आपल्या युवकांवर जी अमानुष लाठीचार्ज करण्यात आले आहे. खरं तर सर्वात पहिले मी या सरकारचा धिक्कार करतो, तो निषेध व्यक्त करतो. पहिल्या एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, ते सरकारचा निषेध म्हणजे, सरकार विरोध म्हणजे देश विरोध नव्हे. हे सरकार असं आहे, कोणी सरकार विरोध केला तरी त्याला देशद्रोही गृहीत करतं. खरं तर या लोकांकडून ही अपेक्षाच नाही, कारण हे अशिक्षित लोक सरकारमध्ये बसलेले आहेत. जसं हिंदीमध्ये सांगतात ना कि ये बे औलाद लोग है, इनको खुद की औलाद नहीं है, तो इनको बच्चों की तकलीफ क्या समझेगी? जो नीट में हमारे बच्चे जो री एग्जाम होने से, फिर से एग्जाम देने से जिन बच्चों ने सुसाइड की, आत्महत्या की, उनकी तकलीफ ये लोगों को मालूम नहीं, क्योंकि आधे से ज़्यादा लोग ये बे औलाद है, अशिक्षित लोग हैं. और आजकल आप जो देख रहे हैं कि हर जगह हिंदू मुस्लिम, पहले हमको हिंदू मुस्लिम में बांटा गया, फिर जात पात में बांटा गया, फिर वर्गीकरण के नाम पे बांटा जा रहा है. तो आज हमको ये सब छोड़ के, जात पात हिंदू मुस्लिम छोड़ के सब एक भारतीय बन के इस सरकार का विरोध करना है, इनकी नीतियों का विरोध करना है. मैं तहे दिल से इस करूँगा कि आप लोग ये सरकार की नीतियों का विरोध करें और सब एक बनकर रहे. हमारे अनेकता में एकता है, हम सब भारतीय बन के रहे. जय हिंद, जय भारत. देशामध्ये नीटच्या परीक्षेमध्ये पेपर फुटला, पुन्हा तो फोडण्यात आला. त्यामुळे परीक्षा पुन्हा घ्यावी लागली. 22 ते 23 लाख मुलं या परीक्षेला बसतात. वर्ष 2-3 वर्ष खूप अभ्यास ते करतात, रात्रीचा दिवस करतात. त्या तरुण मुलांमध्ये प्रचंड निराशा आली. जवळजवळ 20 मुलांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली. एवढी भीषण गोष्ट घडल्यानंतर सर्वांची अशी अपेक्षा होती की या देशाचे पंतप्रधान या ठिकाणी काही बोलतील, काही परीक्षेबद्दल बोलतील, काही पेपर फुटीबद्दल बोलतील, विद्यार्थ्यांनी केलेल्या मृत्यूबद्दल, आत्महत्येबद्दल बोलतील. परंतु पंतप्रधानांनी एक शब्द, एक अवाक्षर सुद्धा काढला. नंतर सोनम वांगचूक या ठिकाणी आपण बघतो की त्यांनी अनशन सुरू केलं, त्यांनी उपोषण सुरू केलं. 21-22 आज जवळजवळ 25 दिवस होत आले ते उपोषण करत आहेत. त्यांच्याविषयी एक शब्द ते बोलले नाही, उलट त्यांना त्या ठिकाणी जंतर मंतरवर बळजबरीने त्यांनी त्या ठिकाणी दूर केलं. त्याचप्रमाणे कॉक्रोच पार्टी ही नवीन तरुणांनी केलेली पार्टी आहे.
त्या पार्टीने हे आंदोलन सुरू केलं आहे. या देशातल्या तरुणांचा तो आवाज बनलेला आहे आणि म्हणून या देशातल्या तरुणांनी हे आंदोलन करत असताना जे एक संवेदनशीलता केंद्र सरकारने दाखवायला पाहिजे होती. धर्मेंद्र प्रधान नावाचे जे शिक्षण मंत्री त्यांनी तातडीने त्या ठिकाणी राजीनामा द्यायला पाहिजे होता. ही शर्मेची गोष्ट आहे की आपण स्वतः संपूर्ण जगामध्ये विश्वगुरु म्हणून मिरवतो आणि आपल्या देशामध्ये एक परीक्षा आपण नीटपणाने घेऊ शकत नाही. प्रत्येक वेळेस पेपर फुटतात. त्यानंतर झालेली टीचे पेपर की महाराष्ट्रामध्ये तो पेपर देखील फुटला आणि एवढ्या सगळ्या गोष्टी होत असताना प्रचंड अस्वस्थता तरुण मुलांमध्ये आहे, तरुण आपल्या सर्व बालकांमध्ये आहे. आणि हे सगळं असताना त्या ठिकाणी अत्यंत निपुणपणाने काल ज्या पद्धतीने त्या ठिकाणी अत्याचार करण्यात आले, लाठीमार करण्यात आला आणि एक महिलांना सुद्धा तिथे मारण्यात आलं, हे खरोखर फार घृणास्पद आहे. आणि म्हणून या गोष्टीचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी सर्व मोठ्या संख्येने सगळे तरुण सर्व लोक या ठिकाणी जमलेले आहेत. या शब्दामध्ये इतक्या कडक शब्दामध्ये निषेध करता येईल असा निषेध मी या निमित्ताने या ठिकाणी केंद्र सरकारचा, पंतप्रधान मोदी यांचे सर्व सरकार आणि विशेषतः शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. त्यांनी तातडीने विद्यार्थ्यांबद्दल बोललं पाहिजे. त्यांनी तातडीने विद्यार्थ्यांचं समाधान उत्तर त्या ठिकाणी शोधलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने हे विद्यार्थी त्या ठिकाणी कुठेतरी त्यांचं समाधान होईल. परंतु या प्रकारचे असंवेदनशील अनेक गोष्टी या देशात होतात. मणिपूरमध्ये त्या ठिकाणी मोठ्या गोष्ट घडली, तिथे सुद्धा हे त्या ठिकाणी पंतप्रधान गेले नाही. ही खरोखर अत्यंत शर्मेची गोष्ट आहे. आणि या सर्व मध्ये जो काही एक कृती त्यांची दिसते निषेध करण्यासाठी मी तीव्र शब्दात त्यांचा निषेध करतो. विद्यार्थ्यांची मेहनत विकत मिळत नाही. विद्यार्थ्यांची मेहनत विकत मिळत नाही. शिक्षण वाचवा, भविष्य वाचवा. शिक्षण वाचवा, भविष्य वाचवा. न्याय नको, न्याय हवा, न्याय नको. जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय विद्यार्थी. अरे कोण म्हणतो देत नाही? कोण म्हणतो देत नाही? शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं. शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. प्रथमतः मी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार या दोन्ही सरकारचा मी जाहीर या ठिकाणी निषेध करतो. आमच्या मुलांनी जे दिल्लीमध्ये जे नेट पेपर फुटी घोटाळ्यामध्ये त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन 20-22 दिवसापासून तिथं आमचे मुलं करतायत आणि त्या आंदोलनाच्या एक मुलं तिथे लढा येत होते. परंतु आम्ही देखील आता सर्व पालक सज्ज झाले आहोत. दिल्लीच्या दालनात आम्ही धडक घेऊन आम्ही ह्या मोदीचा, अमित शहा आणि सर्व सरकारचा राजीनामा झालाच पाहिजे असं आम्ही ह्या सर्वांच्या वतीने हे करतो. परंतु आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणी शेतकरी नेता म्हणून मिरवतो आणि तो शेतकरी नेता काय सध्या आवाज येतो सध्या काय आवाज येतो काय आपल्या पोरामध्ये गेलेले आहेत ते पोरं आतंकवादी आहेत. तुला मी हे न्यूजच्या माध्यमातून सांगू इच्छितो. तू आतापर्यंत एवढा एक शब्द बोलला, परंतु तुला या महाराष्ट्रामध्ये आमचे पालक, आमचे बंधू तुला फिरू देखील देणार नाही. या निमित्ताने मी सांगतो, मी या महाराष्ट्र सरकारचा, या संगमनेरच्या वतीने, आपल्या समान चळवळीच्या वतीने मी जाहीर या सरकारचा निषेध करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. या मोदी सरकारचं करायचं काय? या मोदी सरकारचं करायचं काय? राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. छत्रपती शिवाजी महाराज की करायचं काय?
राजीनामा द्या. कोण म्हणतात देत नाही. मोदी शासन करायचं काय. मोदी शासन करायचं काय. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. लाठी गोली की ये सरकार. लाठी गोली की ये सरकार. लाठी गोली की ये सरकार. मनुवाद की छाती पर. एक मिनिट सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी इथंच थांबायचं आहे. इथे आपली सांगता सभा होणार आहे. एक मिनिट सर्वांना थोडे पुढे या. सगळे थोडे पुढे या. सर्वांना विनंती खाली बसा. इथंच आपली सभा होणार आहे. बोर्ड खाली घे. ओंकार भिडवे पुढे असेल त्यांनी माईक जवळ यावे. ओंकार भिडवे सर्वांना विनंती आहे की या ठिकाणीच आपली सांगता सभा होणार आहे. सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी थांबून राहावे. पुढचं समालोचन नामदेव कामगार सरांनी करावं अशी विनंती. सर्वांना विनंती. अत्यंत मोठ्या संख्येनं आपण आज या मोर्चामध्ये सामील झालो. हजारो लोक रस्त्यावर आहेत. सर्वांना विनंती आहे की 5 मिनिटं सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे. डॉक्टर साहेबांनी नामदार साहेबांचं हॅलो दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ हजारो संगमनेरकर रस्त्यावरती उतरलेले आहेत. लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात साहेब, माजी आमदार डॉक्टर तांबे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये समविचारी प्रवाहांना मानणारे सर्व युवक कार्यकर्ते, विद्यार्थी, नागरिक, महिला मोठ्या संख्येनं आज रस्त्यावर आहेत. संगमनेरकरांचा यलगार संपूर्ण देशामध्ये पाहतोय. जंतर मंतरवर आधी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वजण एकवटलो आहोत. हा आवाज आहे संगमनेरकरांचा.